दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आता आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण जी. अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीजर आता लॉन्च झालेला आहे. अनेक मुद्दे आहेत, भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांवरती सुद्धा या दोन्ही बंधूंनी टीका केली या मुलाखतीतून. आपण कसं पाहता या मुलाखतीकडे? बघा, ती आपापसातल्या गप्पा आहेत. ठाकरे असतील, त्यांचे युवराज असतील, त्यांनी त्याच्यामध्ये काय कोळसा उघडला हे संबंध महाराष्ट्रानं पाहिला. ज्या पद्धतीनं एकतर बालिश, दुसरी वाचीव, अशा या मुलाखती आहेत. मुंबईकरांना विकास हवा आहे, त्यामुळं तेच ते उघडून सागरगोट्या झालेले मुद्दे या मुलाखतींमध्ये त्यांनी कितीही उघडले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं. पण अजितजी, त्यांनी असं एक प्रश्न सुद्धा संजय राऊत आता विचारताना त्या टीजर मध्ये सुद्धा आहे की अदानी मुंबईच्या घशात घालण्याचा प्रयत्न भाजपची लोक करतात, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आपलं कुटुंब या सगळ्या उद्योगपतींच्याकडे जाऊन का नाचतात, आपले त्यांच्याशी काय संबंध आहेत, याचा खुलासा त्यांनी आधी महाराष्ट्राच्या जनतेसमोर, मुंबईच्या जनतेसमोर करावा. आणि दुसरा महत्वाचा विषय असा की आपण नेमकं काय केलंय याची माहिती पुनश्च एकदा लोकांच्या समोर जाताना आपण दिली पाहिजे ना. एक गोष्ट सामान्य मुंबईकरांना कळते, विकास कशाशी खातात याचं काहीही देणं घेणं नसलेल्या या लोकांच्या मुलाखतीमध्ये आम्ही काय करून दाखवलं, आम्ही काय केलं, आम्ही काय करणार आहोत याच्या संदर्भामध्ये एक अवाक्षर सुद्धा नाही. तेच उलट माझे नेते देवेंद्रजी यांच्या प्रत्येक मुलाखतीत आपण पहा, आम्ही केलेल्या विकास कामांच्या ठिकाणी जाऊन ज्या वेळेला देवेंद्रजी बोलतायत, मुंबईकर कशा पद्धतीने त्यांचं स्वागत करतायत हे आपल्याला दिसतंय. ती आणलेली प्रचार सभांकरता हे जसे रडून ओरडून मैदान दिलं नाही, ह्याव नाही त्याव नाही अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात. तसं तर काही करावं लागत नाही. सामान्य मुंबईकर काय पद्धतीने देवेंद्रजींचं स्वागत करतात जेव्हा देवेंद्रजी मेट्रो मुलाखतीला जातात, ज्या वेळेला देवेंद्रजी लोकांमध्ये जाऊन चर्चासत्र करतायत की आम्ही काय करणार आहोत, आम्ही काय केलं. मला असं वाटतं हा फरक स्पष्ट दिसतोय आणि लोक हा फरक समजून घेत आहेत. म्हणजे फक्त आरोप प्रत्यारोपांच्या फैरी फक्त या मुलाखतीमधून दिसत आहे आणि काही तथ्य नाही असं म्हणायचं तुम्हाला या मुलाखतीत? अगदी तसंच आहे आणि फरक स्पष्ट आहे ना. फरक स्पष्ट आहे. काय दिलं, काय केलं याच्यापेक्षा ज्या पद्धतीनं आपण बोलतो, आत्ताही बोलतो, याचा विचार या मंडळींनी केला पाहिजे. नक्कीच. धन्यवाद अजितजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.